बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यास कडाडून विरोध केलाय। मनुस्मृती समता परिषदेच्या विचारधारेशी विसंगत आहे, त्यामुळे तिचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे, असंही त्यांनी म्हटलंय। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTने नुकताच 3री ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे। त्यात विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि गीतेमधील अध्यायांचं पाठांतर करण्याची शिफारस करण्यात आली आहे। यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड आदी विविध पक्ष आणि संघटनांनी हरकती नोंदवल्या आहेत। त्यानंतर आता सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री तथा समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनीही उघडपणे याला आपला विरोध दर्शवला आहे। मनुस्मृती समता परिषदेच्या विचारांशी विसंगत आहे, आमच्या विचारधारेत ती बसत नाही, यामुळे शालेय अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असंही छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं आहे। छगन भुजबळ यांनी यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा देण्याचीही मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीत आम्हाला केवळ 4 जागा मिळाल्या, त्यावेळी विधानसभेला चांगल्या जागा देण्याचं आश्वासन आम्हाला मिळालंय। त्या आश्वासनानुसार आम्हाला समाधानकारक जागा मिळतील अशी अपेक्षा भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे। तसेच भाजपला सर्वाधिक जागा मिळणार हे नैसर्गिक असल्याचंही स्पष्ट केलं। पुणे पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रार खरी असल्याचं म्हटलं आहे। सावरकरांचे नातू सत्तकी यांनी एप्रिल 2023 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात IPC कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केला होता। सत्तकी म्हणतात की राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं विधान चुकीचं आणि दुर्दैवी आहे। आपल्या वक्तव्यात राहुल म्हणाले होते की वीर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की त्यांनी आणि त्यांच्या 5-6 मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकरांना आनंद झाला होता। या प्रकरणी सत्तेकी यांनी एप्रिल 2023 मध्ये पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि 27 मे 2024 रोजी त्यांचा तपास अहवाल न्यायालयात सादर केला। पोलिसांनी सांगितलं की आमच्या तपासात असं दिसून आलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या कोणत्याही पुस्तकात अशा घटनेबद्दल लिहिलेलं नाही, परंतु असं असतानाही राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अशी टिप्पणी केली। पोलीस तपास अहवाल न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग अक्षित जैन यांच्या न्यायालयात सादर केल्याचं सत्तेकी यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितलं आहे। कोर्ट राहुल गांधींना हजर राहण्यासाठी नोटीस बजावू शकतं। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे। त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोर्शे कार अपघातानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन लावल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। यावर आता स्वतः अजित पवारांनी आपली बाजू स्पष्ट करत आपण पोलीस आयुक्तांना फोन केल्याची कबुली दिली आहे। अजित पवार मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अशा प्रकरणात नेहमीच फोन येतात। मी पोलीस आयुक्तांना फोन करून त्यांना सांगितलं की आरोपी मुलगा श्रीमंत कुटुंबातील आहे, त्यामुळे पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे। कोणी कितीही दबाव टाकला तरी तुम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, असंही मी पोलीस आयुक्तांना सांगितलं, असं ते म्हणाले। पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या पालकांनी आपल्या मुलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे 2 तरुणांचा मृत्यू झाला। सदर अल्पवयीन मुलाचं वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे। त्याच्या पालकांनी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे घडलं। सध्या मुलगा निरीक्षणगृहात आहे, तसेच त्याचे वडील आणि आजोबांनाही अटक करण्यात आली आहे, असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले। पत्रकारांनी यावेळी अजित पवार यांना अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केलेल्या कथित हस्तक्षेपाविषयी छेडलं असता त्यांनी टिंगरेंनी आपली बाजू स्पष्ट केल्याचं प्रत्युत्तर दिलं। सुनील टिंगरे यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यानंतर त्यांनी पुण्यात माझीही भेट घेतली, तिथे पुन्हा त्यांनी आपली बाजू मांडली। मी या प्रकरणी तपास हलगर्जी करणाऱ्या दोषी पोलिसांवर, डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं। मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे, लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, असं विधान करत मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला होता। त्यानंतर महायुतीमध्ये आता विधानसभेवरून मिठाचा खडा पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यातच छगन भुजबळ यांच्या या विधानावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही, असंही निलेश राणे यांनी म्हणत छगन भुजबळ यांना इशारा दिला। निलेश राणे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे। ते म्हणाले, छगन भुजबळांना आवरलं पाहिजे। मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांना का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही। नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात, ही त्यांची भूमिका बरोबर नाही, असंही निलेश राणे म्हणाले आहेत।
पुण्यातील बिल्डरच्या मद्यपी अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत 2 अभियंत्यांना चिरडलं. त्यानंतर आरोपीच्या वडिलांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीनं या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारनं एक विशेष तपास पथक SIT नियुक्ती केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर पल्लवी सापळे आहेत, पण त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे वाद उत्पन्न झाला आहे. नियुक्तीनंतर सापळेंसह समितीचे इतर सदस्य ससून रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांना त्यांच्यावरील आरोपांविषयी छेडले असता त्यांनी किंचित हसून माझी नियुक्ती शासनाने केली असून तुम्ही हा प्रश्न शासनालाच विचारा असं उत्तर दिलं. डॉक्टर पल्लवी सापळे पुढे बोलताना म्हणाल्या की पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय नियुक्ती केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मी आहे. आमची समिती सदर अपघाताच्या घटनाक्रमाचा तपास करून त्याचा अहवाल सरकारला सादर करेल. ही चौकशी शासनानं ठरवलेल्या निकषानुसार होईल. त्या दिवशी घडलेल्या घटनेची चौकशी होईल. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी केली जाईल असंही त्या म्हणाल्या. यावेळी पत्रकारांनी पल्लवी सापळेंना त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी छेडलं. त्यालाही त्यांनी झटकन उत्तर दिलं. याविषयी किंचित हसत त्या म्हणाल्या की माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे याचं उत्तर देण्यास सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही. लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीय वादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असं काही वातावरण गावात पाहायला मिळालं असं मत देखील अजित पवारांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी महाविकास आघाडीत असताना शिवसेनेचा कार्यक्रम करायला सांगितलं जायचं असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीत आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो तेव्हा आम्हाला शिवसेनेसोबत टोकाची भूमिका घ्या असं सांगितलं जायचं. मग मी त्यांना का असं विचारायचो तर ते म्हणायचे की शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घेतल्यावर अल्पसंख्याकांना समाधान मिळतं. मात्र या निवडणुकीत अल्पसंख्याक ठाकरे गटासोबत जायला निघाला होता. काय कुठं कसं गणित बदललं, यावेळेस काय होणार हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे अजित पवार म्हणाले, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीय वादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळालं. देश कुठं चाललाय, जग कुठं चाललंय, आपण जातीपातीमध्ये अडकून बसत आहोत. अशा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीसंदर्भात छगन भुजबळ यांनी सांगितलं. मात्र आपण सरकारमध्ये असेपर्यंत तसं काही होऊ देणार नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये रविवारी 26 मे रोजी आलेल्या रेमल वादळाचा प्रभाव आता ईशान्येकडील भागात दिसून येत आहे. मिझोराममधील वादळामुळे संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी 6 वाजता आयझॉलमधील दगडखान कोसळली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण बेपत्ता आहेत. मिझोरमचे DGP अनिल शुक्ला यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी 7 स्थानिक लोकांचे आहेत तर 3 इतर राज्यातील आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे अडचणी येत आहेत. याशिवाय ईशान्येतील आणखी एक राज्य आसाममध्येही आज जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मोरीगाव जिल्ह्यात ऑटो रिक्षावर झाड पडल्यानं एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. सोनितपूर जिल्ह्यात स्कूल बसवर झाड पडून 12 मुले जखमी झाली. सततच्या पावसामुळे मिझोराममधील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास सांगितलंय. राज्यात इतरही अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. सालेम, वेंग, आयझॉल येथे भूस्खलनानंतर एक इमारत पाण्यात वाहून गेल्यानं 3 लोक बेपत्ता आहेत. हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत रहीमला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. डेरा माजी व्यवस्थापक रणजित यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने डेरा मुखीसह 5 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालयाने CBI न्यायालयाचा निर्णय रद्द केला. ही बाब 22 वर्ष जुनी आहे. तब्बल 19 वर्षानंतर CBI कोर्टाने डेरामुखी राम रहीमला दोषी ठरवलं होतं. राम रहीम सध्या रोहतकच्या सोनारिया तुरुंगात बंद आहे. 10 जुलै 2002 रोजी कुरुक्षेत्र येथील रहिवासी रणजित सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. साध्वीच्या लैंगिक शोषणाचे निनावी पत्र लिहायला रणजित सिंहने आपल्या बहिणीला मिळवून दिल्याचा डेरा व्यवस्थापनाला संशय होता. पोलीस तपासावर असमाधानी रणजित सिंह यांचा मुलगा जगजीत सिंह यांनी जानेवारी 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून CBI तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आलं. ऑक्टोबर 2021 मध्ये डेरामुखीसह 5 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणात 2007 मध्ये न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरुवातीला राम रहीमचं नाव नसलं तरी 2003 मध्ये या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर 2006 मध्ये राम रहीमचा ड्रायव्हर खट्टा सिंहच्या वक्तव्यावर डेरा प्रमुखाचा समावेश करण्यात आला होता.